नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गवारची भाजी बनवणार आहोत। मैत्रिणींनो, ही भाजी जेवढी दिसायला आकर्षित आहे तेवढीच चवीला जबरदस्त आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ बघितल्यानंतर, आणि मी गॅरंटी देते तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल। त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण गवार साफ करून तिला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे, आणि त्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल गरम होऊ द्यायचं। आता तुम्हाला दिसतच असेल तेल गरम झालेलं आहे, आणि यामध्ये ही धुतलेली गवार आपण घालून घेणार आहोत। मैत्रिणींनो, गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि आपण ही गवार आहे ही तेलात परतून घेणार आहोत। व्यवस्थित परतून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि आपण हिला आता झाकून ठेवणार आहोत। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मी शेंगदाणे आहेत ते भाजून घेत आहे। व्यवस्थित शेंगदाणे कडक आणि बऱ्यापैकी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। ते जरा थंड झालेत, म्हणजे नॉर्मल कोमट झाले की आपण शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या आणि या ठिकाणी मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत। त्याच्यासोबतच आपण कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे। कढीपत्त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते, आणि 1 चमचा या ठिकाणी जिरं घातलेलं आहे। आता या तयार झालेल्या मसाल्यामध्ये मी कोथिंबीरीच्या काड्या आहे त्या सुद्धा घालत आहे, आणि पुन्हा एकदा मिक्सरमधून याला बारीक करून घेत आहे। दुसऱ्या बाजूला बघा, गवारमधलं पाणी आहे सुटलेलं आहे गवारला पाणी, आणि त्यामध्येच भाजी व्यवस्थित तयार होत आहे, शिजत आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि गवारला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये वरतून काही एक्स्ट्रा पाणी वगैरे असं काहीच घातलेलं नाही आहे। ती गवार शिजतानाच ऑटोमॅटिकली तिला पाणी सुटतं आणि त्याच्यातच ती व्यवस्थित शिजते। आता ते घालून झाल्यानंतर मी यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेला जो मसाला आहे तो घातलेला आहे। त्यालासुद्धा आपण गवारमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। हे बघा, आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत, आणि पुन्हा आपण गवारच्या भाजीला परतवून घेणार आहोत। आता या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं, आणि हे पाणी गरम झालं, छान उकळायला लागल्यानंतर आपण त्या पाण्याला या भाजीमध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित भाजीला मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे आपण त्यामध्ये घातलेला तो सगळा स्प्रेड आउट होईल आणि व्यवस्थित पसरेल। त्यानंतर आपण भाजीला व्यवस्थित एक उकळी येऊ देणार आहोत। लो फ्लेमवरच भाजीला शिजू द्यायचं आहे, तयार होऊ द्यायचं आहे, आणि यामध्ये वरतून आपण कोथिंबीर घालणार आहोत टॉपिंगला। त्यानंतर या ठिकाणी बघू शकतात आपली गवारची भाजी तयार झालेली आहे। आता आपण मस्त हिला सर्व करूया आणि याची आस्वाद घेऊया। मैत्रिणींनो, तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून कळवा। बनवायला खूपच सोपी आहे। आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। आणि त्यातल्या त्यात हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा अशा अप्रतिम भाजीचं, अप्रतिम रेसिपीजचा आस्वाद घेऊ शकतील। आणि आता आपण याला वरती कोथिंबीर घालून याचा आस्वाद घेऊया।